कळेन का मालिनीला नंदिनी आणि जीवाचं सत्य. नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळतंय की हॉस्पिटलमध्ये सोनोग्राफी करण्यासाठी नंदिनी आणि जीवा आणि मालिनी आलेले असतात आणि डॉक्टर नंदिनीची सोनोग्राफी करत असतात. तेवढ्यात दुसऱ्या डॉक्टर तिथे येतात आणि त्या म्हणतात एवढी गर्दी कशासाठी आहे इथे. तेव्हा ते डॉक्टर मालिनीला म्हणतात इथे पेशंट जवळ इतके जण थांबू नका, बाहेर जावा, आमच्या हॉस्पिटलची ही पॉलिसी आहे. तेवढ्यात मालिनी म्हणते अहो थांबू द्या ना प्लीज, मी पहिल्यांदाच आली आहे, मला माझ्या नातवाला बघायचंय. तेवढ्यात जीवा मालिनीला म्हणतो आई हॉस्पिटलचे काही नियम आणि अटी असतात, आपण ते पाळायला हवे, चल आपण बाहेर थांबूया. त्यानंतर तो मालिनीला घेऊन बाहेर जातो. त्यानंतर नंदिनी डॉक्टरला थँक्यू म्हणते. तेव्हा डॉक्टर म्हणतात थँक्यू कशासाठी. तेव्हा नंदिनी म्हणते असंच. तेवढ्या तिकडे आपल्याला पाहायला मिळते की मालिनी जीवाला म्हणते अरे पण दुसऱ्याच्या चुकीची शिक्षा आपल्याला कशाला भोगायची. जीवा तिला खाली बसवतो आणि म्हणतो शांतपणे बस आई, हॉस्पिटलमध्ये आहोत आपण. तेव्हा मालिनी म्हणते केवढ्या उत्साहात आली होती मी, सकाळ सकाळी यांना सुद्धा सांगितलं होतं मी नंदिनीची सोनोग्राफीसाठी चालली आहे म्हणून आणि मी जाणार आहे म्हणून तिच्या बरोबर. उगाच सांगितलं मी विक्रमला, मला वाटतं इच्छा बोलून दाखवली की पूर्ण होत नाही. तेवढ्यात मालिनी जीवाला म्हणते ऐक ना, परत एकदा विचारू का डॉक्टरला सोडतायत का आपल्याला म्हणून. तेव्हा जीवा म्हणतो अगं आई आपल्याला नाही सोडणार ते, शांत बस प्लीज. तेवढ्यात मालिनी म्हणते काय सारखं शांत शांत बस म्हणतोय, अरे मी सासू आहे तरी शांत बसू शकत नाहीये, अरे तू तर वडील आहे त्याचा, तू कसं काय शांत बसू शकतो, तुला कसं काय वाटत नाहीये. तेवढ्यात जीवा म्हणतो अगं मला पण इतकी इच्छा होतीये ना की तुला शब्दातही सांगू शकत नाहीये. मी माझ्या बाळासाठी काही पण पणाला लावू शकतो, पण नियती असा खेळ खेळतीये ना की तिच्या पुढे आपल्याला काहीही करू शकता येत नाही. तेवढ्यात मालिनी म्हणते आता नियती कुठून आली मधीच, ते डॉक्टर आले होते मधीच, असू दे नंदिनी आहे ना, आता ती बाहेर आली ना, आपण तिच्या नजरेतून विचारूया सोनोग्राफी मध्ये बाळ कसं दिसत होतं ते. तेवढ्या तिकडे आपल्याला पाहायला मिळतंय की जीवा मनातल्या मनात विचार करत असतोय की डॉक्टर दीक्षितमुळे आज वाचलो, आता नंदिनी आत काय करत असेल बरं. तेवढ्यात पुढील भागात आपल्याला पाहायला मिळते की पार्थ घरी आलाय आणि तो ओरडतोय की मिथून काका. तेवढ्यात लाईट ऑन होते आणि एका बोर्ड वरती समोर लिहिलेलं असतंय की बाबा मी आणि आईनं तुम्हाला खूप मिस केलं. हे बघताच पार्थला धक्काच बसतो. तेवढ्यात तिकडून काव्या पुढे येते. काव्याला बघताच क्षणी पार्थ खूप आनंदी होतो. तेव्हा काव्या त्याच्या जवळ जाते आणि म्हणते अरे आव ना फिर. तेव्हा पार्थ म्हणतो तुम्ही खरंच आलात. तेव्हा काव्या म्हणते काव्या पार्थ देशमुख इज बॅक आणि पार्थ काव्याला घट्ट मिठी मारतो. तेवढ्या तिकडे आपल्याला पाहायला मिळते की किचन मध्ये जीवा मनातल्या मनात विचार करत असतोय की अजून किती दिवस हे लपवायचं, ज्या दिवशी हे सगळं घरच्यांना कळेल ना. तेवढ्यात आपल्याला पाहायला मिळते की तिकडून काव्या येते आणि त्याला म्हणते कळलंय मला सगळं. हे बघून जीवाला तर धक्काच बसतो. तेव्हा काव्या म्हणते IIB रोडवर काय झालं ते सगळं मला कळलंय. हे ऐकताच तर जीवाला तर अजूनच टेन्शन येतं. आता पुढे नेमकं काय होईल तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.